स्टॉप स्टॉप स्टॉप. मिड कॅप स्मॉल कॅप मधल्या SIP तुम्ही तात्काळ बंद करा. जो काही हा मेसेज मार्केटमध्ये फिरतोय आणि त्याच्यामुळे तुम्ही जे काही कन्फ्यूज होत आहेत, तर याच्यावरती हा व्हिडिओ आहे. खरोखर तुम्ही स्मॉल कॅप मिड कॅप मधल्या SIP किंवा केलेली गुंतवणूक बंद केली पाहिजे का, केली पाहिजे तर का केली पाहिजे, नाही केली पाहिजे तर का नाही केली पाहिजे, या सर्व प्रश्नांची उत्तरं मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. जी लोक नवीन आहेत या चॅनलवरती त्यांनी हा चॅनल सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रांनो, मी आकाश गोंदावले. मागची 22 वर्ष फायनान्समध्ये काम करतोय. आता मार्केट जोरदारपणे खाली येत आहे. डोनाल्ड ट्रम्पबद्दल बोललं जात आहे, क्रूड ऑइलबद्दल महाग होत आहे किंवा करन्सीज महाग होत आहेत, त्याच्यामुळे कन्झम्पशनला प्रॉब्लेम येऊ शकतो, महागाई वाढू शकते, अशा बऱ्याचशा गोष्टींचं बवाल सुरू आहे. आणि याच्यामध्ये शंकरन नरेन जे CIO आहेत ICICI म्युच्युअल फंडचे, त्यांचं स्टेटमेंट ही जोरदार मार्केटमध्ये गाजत आहे. तर मग काय तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये स्मॉल कॅपमधली किंवा मिड कॅपमधली SIP बंद केली पाहिजे का, किंवा मग काय केलं पाहिजे आहे त्या गुंतवणुकीबरोबर. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मार्केटमध्ये जेव्हा निगेटिव्ह वातावरण निर्माण होतं ते आणखीन निगेटिव्ह होतं, आणखीन निगेटिव्ह होतं आणि ते पूर्णपणे माणसाला कन्फ्यूज करून टाकतं. सगळ्यात पहिले तर तुम्ही हा विचार करणं गरजेचं आहे की ज्यावेळी पीकला मार्केट होतं तेव्हा तुम्ही काही निर्णय घेणं गरजेचं होतं. सगळीच लोक सांगत होते व्हॅल्युएशन 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 खूप हाय आहे, तुम्ही काहीतरी निर्णय घेतला पाहिजे. पण मित्रांनो, तुमचे जर गोलच पूर्ण करायचे नव्हते, तुम्ही जर ते पैसे काढून घरी आणले असते तर तुम्ही कुठं गुंतवले असते? तर वन्स अगेन तुम्ही रिअल इस्टेटमध्ये गुंतवले असते, गोल्डमध्ये गुंतवले असते, कुठेही गुंतवले असते. तर काय वाटतं तुम्हाला, ते गुंतवलेले पैसे इन्स्टंट तुम्हाला खूप चांगला परतावा देऊन गेले असते का? तर याचं उत्तर नाही असंच आहे. बरं, शंकरन नरेनचा जे काही ओव्हरऑल मी ऐकलेला इंटरव्ह्यू आहे त्याच्यामध्ये तुम्ही हायलाईट फक्त ते काही निगेटिव्ह बोलले तेवढंच केलेलं आहे. बरं, शंकरन नरेन खूप चांगला एक्सपिरियन्स आहे. मी त्यांना बऱ्याच वेळेला भेटलेलो, त्यांच्याशी चर्चाही केलेली आहे. मला असं वाटतं की ते थोडे कन्झर्वेटिव्ह आहेत आणि ते बोलतात त्याच्यामध्ये काही चुकीचं बोललेत असं पण नाही. व्हॅल्युएशन रिजनेबल नाही आहेत, जास्त आहेत असंच त्यांचं म्हणणं होतं. त्यांनी प्रखर्षाने काही मुद्दे सांगितले जे मला कळाले. ते असं होतं की जे मागच्या 4-5 वर्षात डबल डिजिट रिटर्न किंवा 25-27% जे काही रिटर्न मार्केटमध्ये स्मॉल कॅपनी मिड कॅपनी जनरेट केलेलं आहे आणि त्या एक्सपेक्टेशन घेऊन जर तुम्ही स्मॉल कॅप मिड कॅपमध्ये गुंतवणूक करत आहात तर तुम्ही इकडे गुंतवणूक करू नका. असे रिटर्न्स मार्केटमध्ये इथून पुढे बनणार नाहीत किंवा स्मॉल कॅप मिड कॅपमध्ये बनणार नाहीत. त्यांच्या बोलण्याचा हा असा अर्थ होता की तुम्ही जे काही रिटर्न बघताय 30%, 40% स्मॉल कॅप मिड कॅपमध्ये मागचे 5 वर्ष कन्सिस्टंटली मार्केट वरती गेलेलं आहे आणि जर तुम्ही त्याच अपेक्षेने येत असाल तर तुम्ही इकडे येऊ नका. आणि जर तुम्ही इकडे आलात तर तुमचा आशा भंग होऊ शकतो. सो इन शॉर्ट की तुम्ही जर इकडे आलात तर असं होऊ शकतं की पुढच्या 2-5 वर्षामध्ये त्यांना असं म्हणायचं होतं की सिंगल डिजिट रिटर्न बनतील और मोस्टली रिअरली डबल डिजिट रिटर्न मिळतील. सगळं वाटोळं होईल असं त्यांचं काही म्हणणं नाही. त्यांनी हे पण सांगितलं त्यांच्या त्या स्पीचमध्ये की इंडियाचे मायक्रो सगळ्याच बेस्ट आहेत. कॉर्पोरेट्सनी लोन्स मोठ्या प्रमाणावर कमी केलेले आहेत, त्यामुळं कधी डाऊनफॉल आला किंवा मंदीचं सदृश्य वातावरण आलं तर इझिली त्यांना त्यांच्या कंपन्या सांभाळणं सोपं होणार आहे. बँकेचे बॅलन्स शीट क्लिअर आहेत. सो इकॉनॉमीचे जे जे महत्त्वाचे पार्ट्स आहेत ते खूप स्ट्रॉंग आहेत, जे कधीच एवढे स्ट्रॉंग नव्हते असं पण त्यांच्या त्या स्पीचमध्ये होतं. त्यांनी हे पण सांगितलं 2008 ते 2013 जी रॅली झाली त्याच्यानंतर स्मॉल कॅप मिड कॅपनी पुढे 5 वर्ष सिंगल डिजिट और FD बीटिंग पण रिटर्न नाही बनवले. सो स्मॉल कॅप मिड कॅपमध्ये जर तुम्ही एवढी प्रचंड एक्सपेक्टेशन घेऊन येत असाल तर ते येऊ नका. फक्त हाच मेसेज त्याच्यामध्ये होता. आता स्मॉल कॅप मिड कॅप सगळ्याच कंपन्यांचे व्हॅल्युएशन हाय होते आणि आत्ता जर मी आज 18/2ला आहे, 18 तारखेला आहे आणि जर मी आज सगळ्या कंपन्यांचे व्हॅल्युएशन चेक करायला गेलो तर रिजनेबलच्या अगदी जवळ हे व्हॅल्युएशन पोहोचले आहेत. आता हे जे भीतीचं वातावरण तयार होतं किंवा निगेटिव्हिटी जेव्हा येते तेव्हा स्वस्त होणारी गोष्ट आणखीन स्वस्त होते, आणखीन ते घाबरवते. तर मार्केट हे जे स्टेटमेंट शंकरन नरेन सरांचं त्याच्यामुळे मार्केट घाबरलं. त्यानंतर 10-15% करेक्शन दिलेलं आहे. अजून सुद्धा आता जे काही फेअर व्हॅल्युएशन त्याच्या खाली अंडर व्हॅल्यूड होणार मार्केट. आणि मार्केट ऑलवेज जो काही माझा एक्सपिरियन्स आहे
70% ऑफ टाइम मार्केट हे फेअर व्हॅल्यू असतं आणि 20 to 30% ऑफ टाइम मार्केट हे अंडर व्हॅल्यूड किंवा ओव्हर व्हॅल्यूड या टेरिटरीमध्ये असतं. काही महिन्यापूर्वी मार्केट हे ओव्हर व्हॅल्यू या टेरिटरीमध्ये होतं. आता हे फेअर व्हॅल्यू टेरिटरीमध्ये आलंय, बट आता ते अट्रॅक्टिव्ह वाटत नाहीये. असं वाटतं की अजूनही ते खाली जाऊ शकतं, पण किती खाली? तर मला असं वाटतं की अजून 5-10% खाली गेलं की हे थांबणार. बरं, तुम्ही SIP करताय, आज तुम्ही सुरू करताय, तर ही उत्तम गोष्ट ठरेल. कारण का, आता पहिलंच पीकपासून 25 ते 30% करेक्शन झालेलं दिसत आहे आणि आत्ता तुम्ही SIP सुरू केली तर टप्प्याटप्प्याने काय होणार आहे, खालच्या लेवल जरी आल्या तरी तुम्ही रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग किंवा चांगल्या लेवलला एंटर करणार आहे तुमचे पैसे. मला असं वाटतं की जर तुम्ही या लेवलवरनं एंटर करणार असाल मार्केटमध्ये तर डबल डिजिट रिटर्न तुम्हाला मिड कॅप स्मॉल कॅपला सुद्धा बनतील. एवढं काही घाबरण्याचं कारण नाही. समजा मी जर डेटा इथं लॅपटॉपवरती जर बघितला तर मला साधं सोपं कळतं आहे. 2008 पासून जर तुम्ही SIP केली असती निफ्टी स्मॉल कॅप 250 इंडेक्समध्ये, तर 2008 पासून जर जो CAGR किंवा XIR आपण म्हणतो तो 3 वर्षाचा तुम्हाला 27 ते 28% मिळाला असता. 5 वर्षाचा साधारणपणे 9-9.5% मिळाला असता. 10 वर्षाचा तुम्हाला 19-20% CAGR आहे आणि 15 वर्षाचा तुमचा CAGR जो आहे तो 14% आहे आणि स्टील डेट आजच्या तारखेपर्यंत जर विचार केला तर 16-16.5% CAGR दिसतो. जानेवारी 2008ला व्हॅल्युएशन पीकला होतं. त्याच्यानंतर तुम्ही SIP केली, कारण जानेवारी-फेब्रुवारी नंतर मार्केट पडलं 2008ला आणि ते जोरदार पडलं 30-40% जे काही करेक्शन आलं. तिथून तुम्ही जर SIP केली असती तर आजच्या तारखेला तुम्हाला 16.5% CAGR मार्केटने दिला असता. इवन सिवेन नरेन सरांचं म्हणणं असं होतं की तुम्ही जर 20 वर्ष प्लस जर तुमचा हॉरिझॉन असेल इन्व्हेस्टमेंटचा, म्हणजे तुमचे रिटायरमेंट असतील, मुलं लहान असतील, त्यांच्या शिक्षणाचा प्लॅन असेल, तर स्मॉल कॅप मिड कॅपमध्ये इन्व्हेस्टमेंट जोरदार करायला हरकत नाही. जेव्हा मार्केट पीकला होतं तेव्हा जर त्यांचं स्टेटमेंट आहे, तर आज मार्केट ते बोलले तेव्हापासून खूप चांगलं करेक्ट झालेलं आहे. डर के आगे जीत है, मार्केट पडणार आहे किंवा काय होणार आहे. तर मला असं वाटतं की स्मॉल कॅप मिड कॅप सेगमेंटमध्ये गव्हर्नमेंटनी आता मॅन्युफॅक्चरिंगला बूस्ट करायला सुरुवात केलेली आहे. खूप सारे स्कीम आणलेले आहेत, खूप साऱ्या गोष्टी गव्हर्नमेंट करत आहे, एक्सपान्शन चाललं आहे, खूप साऱ्या गोष्टी आहेत. तर लार्ज कॅपमध्ये मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरच्या काहीच कंपन्या नाहीत असं म्हटलं तरी चालेल. सो या ज्या कंपन्या मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरच्या असतील किंवा अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत, तर हे बूस्ट केल्याशिवाय राहणार नाही आहे. भारताचं कन्झम्पशन स्टोरी फार स्ट्रॉंग आहे. कोणीतरी काहीतरी स्टेटमेंट देतं, त्याच्यावरती कितपत घाबरलं पाहिजे हा पण मोठा प्रश्न आहे. थोडं ब्रेव पण झालं पाहिजे. आता मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचं की 4 महिन्यापूर्वी ICICI म्युच्युअल फंड आहे, मला कोणाला बदनाम नाही करायचं किंवा त्यांचा कॉल चुकीचा आहे, मला काहीही सिद्ध करायचं नाही, पण जजमेंट चुकीचे जाऊ शकतात. माणसं आहे आपण, चुकू शकतो. त्यांनी काय केलं होतं, एनर्जीचा NFO आणला होता. जो त्यांनी NFO आणला होता मला वाटतं 4-5 महिने झाले असतील, आय डोंट रिमेंबर एक्झॅक्टली डेट. मग त्याच्यानंतर मार्केट पडलं आहे आणि तो एनर्जीचा जो सेगमेंट ते सांगत होते की खूप बेस्ट आहे आणि इथून पुढं गरज आहे आणि हे ते सांगत होते, सगळंच बरोबर होतं, चुकीचं नाही आहे. पण तो पण त्या लेवलपासून 30 ते 40% करेक्ट झाला आहे आता. म्हणजे जर CIO चीफ इन्व्हेस्टमेंट ऑफिसर शिवेन नरन होते, त्यांना त्यावेळी ते एनर्जी थीम फार चांगली वाटत होती, त्यामुळे त्यांनी NFO आणला होता. कदाचित त्यांचं त्या ठिकाणचं थिंकिंग चुकलेलं होतं. मला हे त्यांना चुकीचं ठरवायचं नाही आहे प्लीज, पण माणूस आहे, आपण चुकू शकतो, प्रेडिक्शन चुकू शकतात आणि होऊ शकतं. शिवेन नरेन सरांचं सुद्धा स्मॉल कॅप मिड कॅपबद्दलचं जे काही ठराविक स्पेसिफिक स्टॉकबद्दलचं जे प्रेडिक्शन आहे ते बरोबर असेल, पण ज्यांच्यामध्ये पोटेन्शियल आहे त्यांच्या त्या स्टॉकसाठी हे स्टेटमेंट लागू होणार नाही असं मला प्रामाणिकपणे वाटतं. तर आत्ता इथून पुढं SIP स्टॉप करणं किंवा मिड कॅप स्मॉल कॅपमधनं पूर्ण एक्झिट करणं हे तुमच्या वेल्थसाठी घातक ठरेल. जर हे तुम्हाला करायचं होतं तर बिफोर दिस क्रॅश तुम्ही करणं अपेक्षित होतं. आणि शेवटी ही गोष्ट लक्षात ठेवा, मार्केट जर वाढत असतं तर काय तुम्ही पैसे काढून घेतले असते का? आता मार्केट पडते मग पैसे काढून घेऊन करणार काय आहात? वन्स अगेन तुम्ही ते पैसे घेऊन काय गाडी घेणार, अजून कुठेतरी लायबिलिटी घेणार, कुठे लावणार तुम्ही पैसे जिथं तुम्हाला खूप चांगलं वेल्थ मिळेल? जर मार्केटमध्येच वेल्थ नाही क्रिएट झाली तर बाकीच्या मार्केटमध्ये पण नाही होत. जनरली हा ट्रेंड पाहिला गेला आहे. मला नाही वाटत की तुम्ही असे काही हार्श डिसिजन्स घ्यावेत ज्याच्यामुळे तुम्हाला खूप चांगलं मोठा डेंट येऊ शकेल. मी काही फार एक्सपर्ट आहे असं माझं मत नाही आहे.
पण मला जे वाटतं की जो काही 22 वर्ष झालं मी इन्व्हेस्टिंग करतोय किंवा छोटे छोटे पैसे SIPच्या माध्यमातून गुंतवतो, त्यांनी त्याचं ट्रॅक रेकॉर्ड एवढं खतरनाक बनवलं नाही SIPनी की तुमचं जे बिहेवियर आहे, ह्युमन बिहेवियर म्हणूयात किंवा इन्व्हेस्टर बिहेवियर बाजूला काढण्याचाच प्रयत्न केलेला आहे पूर्णपणे. सो SIP ही अशी इन्स्ट्रुमेंट आहे जी पडत्या मार्केटमध्ये, वाढत्या मार्केटमध्ये तुम्हाला रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग करतं आणि एक चांगले रिटर्न बनवायला मदत करतं. मग तो कुठलाही फंड असू द्या. शिवेंद्रन सरांचं म्हणणं होतं की जी लोक जादा एक्सपेक्टेशन करतात त्यांनी खरंच एवढे मोठे जास्त एक्सपेक्टेशन नाही ठेवले पाहिजेत. ते बरोबरच बोललेले आहेत, त्याच्याबद्दल काही वाद नाही आहे. पण त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही हायब्रिड टाईप ऑफ फंडामध्ये जा किंवा लार्ज कॅपकडे मूव्ह करा. लार्ज कॅपकडं मूव्ह करणं योग्य आहे, व्हॅल्युएशन वाईज चांगलं वाटतं आहे. पण तुम्हाला लाँग रनमध्ये जर रिटर्न बनले आहेत आत्तापर्यंत तर स्मॉल आणि मिडमध्येच बनले आहेत आणि लाँग रनमध्ये तुम्हाला रिटर्न बनवायचे तिथून पुढे तरीसुद्धा स्मॉल आणि मिडमध्येच बनतील. मी माझा 100% पोर्टफोलिओ स्मॉल आणि मिडमध्ये रन करतो आहे आजच्याही तारखेला. मलाही खूप सारा डेंट आहे, पण मला दिलंच त्या सेगमेंटनी पैसे कमवून, तर मी त्या सेगमेंटबरोबर राहणार आहे. आणि मला वाटत नाही पुढच्या 10 वर्षात मला रिटायर व्हायचं आहे. सो माझी डिपेंडन्सी खूप त्या पैशांवरती नाही आहे. 10 वर्षानंतर मलाही माहिती आहे की खूप चांगलं रिटर्न बनणार आहेत. आणि मार्केटमधल्या मी बऱ्याचशा फंड मॅनेजरशी लोकांशी बोललो आहे, त्यांनी पण डेटा पॉईंट काढून दाखवलं आहे की स्मॉल कॅप मिड कॅप बेस्ट करू शकताय. सो मित्रांनो, घाबरू नका, डर के आगे जीत है. जी लोक पॅनिक झालेली आहेत त्यांनीसुद्धा खरंच एवढं पॅनिक होण्याची आवश्यकता नाही आहे. आपण आत्ता तरी मॅच्युअर इन्व्हेस्टर होऊयात. बघा, सगळेच मिड कॅप स्मॉल कॅप खराब करणार नाही आहेत. इथून पुढे सुद्धा मिड कॅप स्मॉल कॅप चांगलं करू शकणार आहेत आणि कंपनी स्पेसिफिक्स हे बेस्ट असणार आहेत. ते तिकडे मल्टी बॅगर पण ठरणार आहेत. आजसुद्धा मी तुम्हाला सांगतो की मल्टी बॅगर स्मॉल कॅप आणि मिड कॅपमधूनच 70 to 80% येणार आहेत. आणि हे जर स्मॉल कॅप मिड कॅप तुम्हाला पकडायचे शोधायचे आहेत मल्टी बॅगर, तर तुम्ही माझा एक स्पॉटिंग मल्टी बॅगर नावाचा कोर्स आहे जो माझ्या माहितीनुसार 25, 26 आणि 27 एप्रिलला मी घेणार आहे. लिमिटेड शीट आहेत आणि ज्या लोकांना इंटरेस्ट आहे इन्व्हेस्टिंगमध्ये आणि मल्टी बॅगर स्पॉटिंगमध्ये, नो इंट्राडे नो फ्युचर ऑप्शन, जर तुम्हाला इंटरेस्ट आहे तर खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क करा आणि भेटूयात बॅचमध्ये. मॅच्युअर इन्व्हेस्टर नाही झाला तर मार्केट तुम्हाला घाबरून तुम्हाला बाहेर पाठवेल मार्केटच्या आणि मग तुम्ही पुन्हा एकदा जेव्हा मार्केट वाढेल तेव्हा याल की मला इकडे पैसे बनवायचे आहेत. सो बी काम, कूल अँड रिलॅक्स. पोर्टफोलिओ बघायचं बंद करा, काही दिवसांसाठी बंद ठेवा, 6 महिन्यासाठी बंद करा, त्याच्यानंतर येऊन पोर्टफोलिओ बघा. जी लोक घाबरलेत त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला आहे तर नक्की लाईक शेअर करायला विसरू नका. नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमचं कमेंट नक्की सांगा की तुम्ही काय करताय. SIP बंद करताय स्मॉल कॅप मिड कॅपमधली का चालू ठेवताय, आणि जर चालू ठेवणार आहात तर आत्ताच तुमचं अभिनंदन. थँक्यू व्हेरी मच एवढं पेशंटली मला ऐकलं. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.